तुम्हाला आठवत असेल चित्रा चित्रपट, यामधील शिवा कानोळे हे पात्र, या पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे कानाला असलेले लांब केस अजूनही आठवले तर हसू येते. अलबत्त्या गलबत्त्या, पापड लाटे लाटे, आमचा ताब्या तुमच्या राजूत आहे, असे काही डायलॉग अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शिवा कानोळे या पात्राच्या माध्यमातून विजय चव्हाण यांनी आपल्या अभिनय कौशल्याचे आणि विनोदी टायमिंगचे सुंदर प्रदर्शन केले आहे. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350 ते 400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी नाटक रंगमंचावर देखील काम केले आहे. ज्या काळी हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कलाकाराला योग्य स्थान मिळत नव्हते, तेव्हा मराठी चित्रपटात विजय चव्हाण यांनी सहाय्यक कलाकाराचे काय महत्त्व असते ते त्यांच्या अभिनयाने पटवून दिले. अवघे 4 दशक आपल्या अभिनयाने रसिकांचे मन जिंकणारा हा हरवणारी कलावंत आज आपल्यात नाही, याची खूप खंत वाटते. पण आपण आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी केलेल्या अभिनयाला कधीच विसरू शकत नाही. त्यांना आपणही भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. कमेंटमध्ये आपण आपले विचार मांडू शकता. विनोदी अभिनयातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा कलाकार तो म्हणजे भरत जाधव. मात्र विनोदी भूमिकेसोबतच खलनायकाच्या भूमिकेमध्येही भरत जाधव यांनी आपली छाप पाडली आहे. त्यापैकी एक बकवा नामदेव घोटाळे या चित्रपटातील प्रेक्षकांच्या अत्यंत पसंतीस उतरलेलं पात्र म्हणजे सरपंच घोटाळे. या चित्रपटाने मराठीत मनोरंजन विश्वात अक्षरशः धुमाकूळ घातला. 16 वर्षापूर्वी जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा सरपंच घोटाळेच्या लुकवर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी भरत जाधव यांना स्वप्नात देखील असे वाटले नसेल की नंतर घोटाळे या पात्राला अमाप प्रेम मिळेल. यूट्यूबवर सरपंच घोटाळे हे पात्र दिसले की लोक भरभरून कमेंट करतात. सरपंच घोटाळ्यांच्या तोंडी असलेले इरसाल संवाद अजूनही लोक तितकंच एन्जॉय करतात. प्रेक्षक आता पार्ट 2 ची वाट बघत आहेत. दे धक्का व दे धक्का 2 या चित्रपटातील लक्षात राहणारं पात्र म्हणजे धनाजीराव. धनाजीराव हा मकरंदचा मेहुणा दाखवला आहे आणि त्याला क्लेप्टोमॅनिया नावाचा मानसिक आजार झाला आहे, ज्यामध्ये धनाजीरावांना इतरांच्या वस्तू चोरी करण्याची तीव्र इच्छा होते, अगदी ती वस्तू आवश्यक नसली तरीही. धनाजीरावांच्या या विचित्र सवयीमुळे चित्रपटात अनेक विनोदी प्रसंग तयार होतात, जे पाहून प्रेक्षकांना खूप हसायला भाग पाडतात. तसेच या पात्राची भूमिका चित्रपटामध्ये महत्त्वाची आहे. पण या चोरण्याच्या सवयीमुळे मकरंद व त्याच्या कुटुंबाला अनेक वेळा अडचणींना सामोरे जावे लागते. श्रीमंत दामोदर पंत हा एक मराठी नाटक आधारित चित्रपट आहे. त्यातील मेन व युनिक पात्र म्हणजे श्रीमंत दामोदर पंत. याच पात्राचे नाव चित्रपटाला दिले आहे. या चित्रपटात एक वेगळी आणि रोमांचक कथा मांडण्यात आली आहे. हा सिनेमा मूळतः एक विनोदी असून त्यात इतिहास आणि काल्पनिक घटकांचा वापर करून खूप छान अशा कथेची मांडणी केली आहे. जेव्हा जेव्हा चित्रपटात भरत जाधव आणि विजय चव्हाण एकत्र येतात, तेव्हा हसण्याची हमी नक्कीच असते. तर या चित्रपटात श्रीमंत दामोदर पंत हे एक आत्मा आहेत. हा आत्मा खरे म्हणजे गणपत यांचे वडील आहेत. हा आत्मा रोज संध्याकाळी 6 वाजता गणपतचा मुलगा म्हणजेच भरत जाधव यांच्या अंगात येतो. आत्मा जसा अंगात येतो त्यानंतर ज्या घटना घडतात ते पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येते. 6च्या अगोदर चाळीचे रूपांतर वाड्यात होते. येथील रहिवासी पूर्वीच्या लोकांसारखे कपडे परिधान करतात आणि जो गणपतचा मुलगा दामू कसा कडक आणि मजबूत श्रीमंत दामोदर पंत बनतो हे पाहून खूप हसायला येते. या चित्रपटात भरत जाधव यांनी दामोदर पंत आणि दामू अशी 2 पात्र साकारले आहेत. तुम्हाला माहित नसेल, पण जेव्हा दामूच्या अंगात पंत आल्यावर एक गणपत एक शांता अशा मोठ्याने हाका मारतो, त्यांना वाईटही बोलतो. खऱ्या आयुष्यात गणपत आणि शांता हे भरतच्या आई वडिलांची नावे आहेत. खो-खो या चित्रपटात शालेय शिक्षक श्रीरंग देशमुख म्हणजेच भरत जाधव हे त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. तेव्हा ते आपल्या कुटुंबाचा इतिहास असलेल्या जुन्या पुस्तकाची पाने उलटताना तो प्रत्यक्षात 7 पिढीचा आढावा घेतो. नंतर त्याला त्याचे पूर्वज दिसू लागतात. त्यातील एक पूर्वज पात्र ते म्हणजे आदिमानव किंवा वानर पुरुष. सिद्धार्थ जाधव यांनी आदिमानव या पात्राचा अभिनय केला आहे. विशेष म्हणजे या पात्राला एकही शब्द नाही, तो फक्त वेगळीच आपली भाषा बोलत असतो. ते प्रेक्षकांना काहीच कळत नाही, तरी पण सिद्धार्थ जाधवाच्या अभिनयामुळे व त्याच्या त्या वेशभूषेमुळे प्रेक्षक पूर्णपणे बांधला जातो. सिद्धार्थ यांची ऊर्जा पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आदिमानव ही भूमिका सिद्धार्थ यांच्या करिअरमधील एक मोलाचा दगड ठरला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांच्या मध्ये शेअर करा, जेणेकरून हे चित्रपट सर्वजण बघतील. आणि हो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.